Pour votre sécurité, éloignez-vous de la bordure du quai. आदल्याच दिवशी आम्ही पॅरिसमधील प्रख्यात लूव्र हे म्युझियम बघितलं होतं आणि आता आम्ही निघालो होतो म्युझी दे ऑर्से म्युझियमकडे, जिथे आम्हाला भेटणार होता प्रख्यात चित्रकार व्हॅन गॉग. विन्सेंट व्हॅन गॉगची स्टारी नाईट सकट कितीतरी आपण सुंदर चित्र बघितली असतात. आम्ही आत प्रवेश केल्यावर आम्हाला 5व्या मजल्यावर पहिलं हेच चित्र दिसलं, सुंदर फुलांचं. विन्सेंट व्हॅन गॉगची चित्र आता या रूममध्ये बघतोय मी, ऑर्से म्युझियममध्ये पॅरिसच्या. तुम्ही हे मागे बघाल काय देखणं आहे, भरूनच येते माझं मन. मला चित्रकलेतलं काहीच खरं फार कळत नाही किंवा अभ्यास नाही आणि कधी काढता आली नाहीत, पण रसिकतेने बघायला लागल्यापासून पहिला आवडलेला हा कलाकार नंतर खूप आवडत गेले. आणि इथे मागे त्याची मास्टरपीसेस आहेत. अजून तर तिथे मला जायचंच आहे, पण छोटी छोटी काही चित्र आपण जी पाहिली नसतात किती निखळ आहे. कुठल्या तरी आनंदी क्षणी त्याने हे टिपलेलं मैत्र आहे, नाहीतर त्याचं आयुष्य हे मी डिटेल वाचलं नाही आहे, पण शोकांतिकाच होती एक मोठी. हे देखील तो ओव्हर सूर ऑईस, मला उच्चार चुकत असेल, गावात ज्या राहत होता पेंटर्स कम्युनिटी, तिकडचं एक हे मला दिसतं आहे आणि छान आहे. आणि माझ्या आवडत्या चित्रापाशी मी आलो आहे. मोठ्या कलेचं हे वैशिष्ट्य असतं की तुम्ही त्याच्यापुढे नमितच होता, खालीच वागता. तसं हे त्याची बेडरूम आहे एवढं मला माहिती आहे. आता डिटेल वाचतो काय आहे यार. तो मनोरुग्णालयात भरती होण्याच्या आधी त्यांनी याची 3 चित्राची व्हर्जन्स केली आणि 3रा ड्राफ्ट त्यांनी भावाला पाठवला आणि तो हा आहे. या खोलीकडे बघतोय तेव्हा एकटे पण जाणवत आहे मला त्या खोलीमध्ये पूर्ण. छोटी खोली, अतिशय मोठी कला ज्याला अवगत झाली त्याला त्याचं मोल न कळावं कधी कधी आणि वेगळ्या श्रेयामागे तो धावत राहावा. असं काही झालं होतं का असं मला वाटतंय. असं झालं असं हे तुम्ही बघाल कदाचित, कोणी सांगावं. व्हॅन गॉगच्या चित्रापाशी आहे मी आता. अतिशय अस्वस्थ होता तो आणि तिथे असताना सायकोलॉजिक रुग्ण असताना त्यांनी काढलेलं चित्र आहे. एखादी जी मनोव्यथा असते माणसाची, दुःख असते, ते या टॉर्पॉईजमध्ये आपल्याला दिसतं. मला बाकी काही माहीत नाही, पण लेखक म्हणून माणसाचं दुःखच नसतं. माझा आवाज भरून आला, कारण एखाद्या कलाकाराची जेव्हा बूज राखली जात नाही, त्याच्या कलेची जेव्हा समाज दखल घेत नाही, तेव्हा त्याला काय दुःख होऊ शकतं याची अनेक उदाहरणं मी इतिहासात अभ्यासलेत, वाचलेत. आणि कलाकाराला प्रसिद्धीची हाव नसली तरी रिकॉग्निशनची भूक एक बेसिक असते. ती व्हॅन गॉगला मिळाली नाही. आज त्याच्या चित्रांवर लोक कोटी कोटी रुपये मिळवत असतील. त्या खोलीतनं आता बाहेरच्या खोलीत आलं आणि इथे छान चित्र हे बघतोय. आणि ही फुलं बघून
प्रसन्न वाटतंय की निदान त्याला हे आनंद निदान फुलांच्या रूपाने मिळालं होतं कदाचित असं वाटतंय. गुलाबाची साधी फुलं आणि त्याचं इतकं या चित्रात खूप प्रसन्नता आहे आणि ते बघून मला छान असं वाटतं की या कलाकाराला जे काय आयुष्यात सुख शेवटी मिळालं ते त्याच्या कलेनेच दिलं. मला असं वाटतं कलाकारांनी तेवढंच बघावं की कलेने आपल्याला काय सुख दिलं. त्याच्यासाठी अख्खी उभ्या आयुष्याची तो किंमत देतच असतो. बाकी रिवॉर्ड मिळाली तर बोनसच समजावा. व्हॅन गॉगसारख्या कलाकाराला ही थेरी लागू नाही होत. तो प्रतिभावान असतो, तो मोठा असतो, त्याची भूकही मोठी असते, त्याचं एक्सप्रेशनही मोठं असतं. काय सुंदर आहे ते. आपण फार सगळे लहान असतो याच्या पुढे, म्हणून नमस्कार केला मगाशी. चला पुढच्या सेक्शनमध्ये जातो. पुढचा सेक्शन म्हणजे उपहारगृह निघालं. तिथली एकंदर गर्दी बघून आम्ही तिथूनच काढता पाय घेतला आणि मुळात माझं मन अजूनही त्या सगळ्या चित्रांच्या मायाजालात अडकून पडलं होतं. लेकिनी माझा हा घेतलेला एक सुंदर फोटो. ऑर्से म्युझियम हे देखणं आहे. मुळात ते रेल्वे स्टेशन होतं आणि तुम्ही इथे बघाल कसे मधनं रूळ जात असतील आणि आता त्यांनी त्याचं रूपांतर कसं म्युझियममध्ये केलं आहे. ही माझी लेक आरोही, ती आणि मी आम्ही वेगवेगळी चित्र एकत्र बघत होतो. माझी पत्नी वेगळ्या विभागात तिला आवडणारी चित्र बघत होती आणि मुळात व्हॅन गॉगकडे जाण्याआधी आम्ही या सेक्शनमध्ये होतो. केवढी वेगळी आणि सुंदर चित्र आम्हाला भेटणार होती. औद्योगिक क्रांतीचा युरोपमधला तो काळ आणि कोळसा पाठीवर घेऊन बंदरावरनं काम करणारे सगळे पॅरिसच्या सीन नदीच्या इथले हे कामगार. या म्युझियममध्ये इम्प्रेशनिस्ट जी चळवळ होती चित्रकलेची त्यामधली चित्र आहेत. जसं हे द वेट्रेस. ह्या सगळ्या चित्रकारांनी सांगितलं की आम्ही ऑर्नेट जुन्या काळातल्या देवदेवता वगैरे चित्र काढणार नाही. जे आमच्या पुढचं आयुष्य आहे त्याचे आम्ही चित्र काढणार. मग कधी ती वेट्रेस असेल मगाशी, नाहीतर कधी पॅरिसमध्ये जे ठिकठिकाणी ऑपेरा डान्स आणि क्लासेस होते, हे गुरु दिसत आहेत सगळ्या बॅले डान्सर्सना शिकवत आहेत, अशी चित्र यायला हळूहळू सुरुवात झाली. आणि बंडखोरी एक पद्धतीने आली तिथल्या प्रख्यात सॅलोनमध्ये. आणि आता आपल्याला दिसतोय तो फार मोठा कलाकार आणि त्याची ही फुलं, तो म्हणजे मॉने. मॉनेनं काय केलं? नुसता तो निसर्गातला क्षण कागदावर उतरवला नाही, तर त्यातली जिवंत सळसळ आणि थरथर त्यांनी आपल्या सुंदर कलेनी आपल्या सगळ्यांसमोर आणली. जशी ही फुलं बघा, काय देखणी आहेत. हे बाथर्स नावाचं चित्र समोर आल्यावर मी चेष्टेत पत्नीला म्हणलं की इथल्या चित्रकारांना स्त्रियांना नगद दाखवल्याशिवाय ना करमतच नाही. पण मग मी पार्श्वभूमी वाचली या चित्रामागची काय. रेनॉय हा तो ऋषितुल्य चित्रकार आता खेडेगावात आहे. म्हातारपणात संधिविकारांनी त्रस्त झालाय. त्याची बोटं देखील धड काम करत नाही. तो सगळ्या गावातल्या त्याच्या जुन्या मॉडेल्सना सांगतो की छान कपडे काढून आनंदाने निर्झरात मला आयुष्यातील निरागस आनंदाचं माझं आयुष्य संपण्याआधी एक छान चित्र काढायचं आहे. कितीतरी चित्र या मोठ्या म्युझियममध्ये आम्ही नंतर बराच वेळ बघत राहिलो. अगदी एक वेगळा माहोल होता आणि गंमत म्हणजे माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील इथे मुक्त प्रवेश होता. हे एक एक्सटेन्शन होतं जे आता तुम्हाला समोर दिसतंय आणि तिथे आम्हाला ही श्वानस्वारी चित्रकलेचा आस्वाद घेणारी दिसली. ज्या शहरातील श्वान देखील चित्रकलेचा आस्वाद घेतात त्या पॅरिस निगरीविषयी अजून काय सांगावं. सगळ्यात शेवटी भेटली पुन्हा एकदा मॉनेची ही सुंदर फुलं. आम्हाला हे चित्र फार आवडलं. परत आल्यानंतर एक बातमी वाचली की एका पर्यावरणवादी स्त्रीनी या चित्राला इजा पोचवली, डॅमेज केलं, तिचा काहीतरी मुद्दा प्रूफ करण्यासाठी. कला, हिंसा, तत्व आणि माणूस या सगळ्याची सांगड फार विलक्षण असते. त्या दिवशी मेट्रोतनं पुन्हा एकदा परत येताना मन तृप्त झालं होतं.
पॅरिसला गेलात तर लुव्र म्युझियम तर बघाच, पण हे ऑर्से म्युझियम बघायला अजिबात विसरू नका. अधिक व्हिडिओसाठी अशूज ट्यून्स चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.